आज आपण करूया गव्हाच्या पिठापासून नान। गव्हाचे नान करण्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलंय। चवीनुसार आपण मीठ टाकूया, थोडीशी साखर टाकूया, पण त्याच्यात घालून घेऊया आणि आपण त्याच्यात आता बेकिंग सोडा ऍड करूया। आणि आता आपण पीठ व्यवस्थित मळून घेऊया। असं हे तेल लावून आपण 2-3 मिनिटं व्यवस्थित मळून घेऊ आणि मग अर्धा तास ठेवूया। ती पोळी लाटून घेऊ, उभीच लाटायची। त्यावर आपण लसूण टाकूया, कांदे तीळ टाकूया, तुम्ही काळे तीळ वापरू शकता। आणि आता आपण कोथिंबीर लावून घेऊ त्याला, त्याच्यावर आपण लाटूया म्हणजे सर्व चिपकेल पोळीला। आता खालच्या बाजूला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं म्हणजे ती नान आपल्या तव्याला चिपकून राहील। गरम करून घ्यायचं पहिला, नंतर स्लो करायचं। लोखंडी तवा गरम झाल्यानंतर आहे ना थोडा लो टू मीडियम आचेवर ठेवायचा। आता असे फुगायला लागले, आता आपण हे भाजून घेऊया। दुसऱ्या साईडलाही आपलं भाजलंय, आता हळूहळू आपण ते काढून घेऊया। असं दुसऱ्या साईडला कुरकुरीत भाजलेलं आहे। आता ह्यावर आपण बटर लावून घेऊया। असं हे नान आपलं तयार आहे। आता आपण सर्व करून घेऊया। ही दुसरी आपण करतोय। असे आपले झाले। आता याला आपण बटर किंवा तूप लावू शकता तुम्ही। असे आपले नान तयार झालेले आहे। गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या नानचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।